नमस्कार किसान भाइयों, शुभम एग्रो यूट्यूब चैनल पे आपका तहे दिल से स्वागत। तो किसान भाइयों, सबसे पहले आप अगर हमारे वीडियो पे नए हैं, अगर आप जानना चाहते हैं कि हर रोज़ आपको आपके मोबाइल पे घर बैठे टोमेटो मार्केट के अपडेट वीडियो जो है तो आपको घर बैठने देखने को मिलेंगे। तो किसान भाइयों, सबसे पहले आपके चैनल में हमारा सदस्यत्व जो है हमारा चैनल का, तो वो लीजिए ताकि आप घर बैठे वीडियो देख सके। तो हमारे चैनल को सदस्यत्व लेने के लिए आपको फ्री में है, उसके कोई भी आपकी फ़ीस नहीं लगती है, कोई भी पैसे नहीं लगती है। तो आप अगर आपको मालूम नहीं है तो आपके घर में कोई भी पढ़े लिखे अगर आदमी है तो उनसे आपके मोबाइल में पहले आप सदस्यत्व लीजिए। तो चलिए देखते हैं आज महाराष्ट्र में छत्रपति संभाजीनगर जिला तहसील कन्नड़, यहाँ पे टोमेटो के मार्केट आज क्या चल रहा है। तो किसान भाइयों, यहाँ पे दोपहर को 2 बजे को मंडी मार्केट भरता है और शाम में 5 बजे को भरता है। तो किसान भाइयों, आज देखने वाले हम कम से कम 2 से 3 हज़ार कैरेट की यहाँ पर आवक है। और जो माल गाड़े जो आए हुए तो 50 से 60 जो ट्रैक्टर या पिकअप इनके माध्यम से यहाँ पे माल आया हुआ है। तो आज अपने को जो रेट है तो यहाँ पे हमको कम से कम 2500 से 3400 रुपये तक, 3400 रुपये तक का मार्केट यहाँ पर आज यहाँ पे हमको भाव देखने को मिल रहा है। तो चलिए हमारे वीडियो को जुड़े रहिए और लाइव में देखेंगे मार्केट के भाव। नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलेले आहेत? वैजापूर तालुका बाबुळतेल. असं आहे का? किती लावलेले टोमॅटो आपण? 1 एकर लावलेले. हो का? किती दिवस झाले चालू होऊन आता? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. किती तोडे झाले आतापर्यंत? चौथा 5वा आहे. हो का? चांगला निघतोय माल? नाही, यावेळेस व्हायरस येईल, माल खराब झालेला आहे. अच्छा, खराब होतोय का? काय प्रॉब्लेम येतोय नेमका? बुरशी टिपका. बुरशी आणि टिपका का? मग आता किती कॅरेट निघू राहिले आता सरासरी? 40-50 निघते. 40-50 म्हणजे जिथं आपल्याला 100, 150, 200 कॅरेट निघायला पाहिजे तिथं आपल्याला 40 ते 50 कॅरेट निघा. म्हणजे काय झालं, या वातावरणामुळे माल नाही आला. फुल जी सेटिंग व्हायला पाहिजे ती सेटिंग माल धारणा झालेली नाही. बरं, खर्च किती झालेला आहे आपल्याला? खर्च गण 1 लाख रुपयाच्या आसपास होईल. 1 लाख रुपये झालेला आहे का? किती निघाला अजून माल आपला? अजून काय खर्च भेटेल फक्त वेळेस. हो का? जास्त काही राहणार नाही. यावर्षी टोमॅटोचे थोडस जेवढं उत्पन्न पाहिजे आपल्याला तेवढं काही भेटणार नाही. बरोबर. अजून मालाची सध्या क्वालिटी वगैरे चांगली. आणि काय वाटतं, तुम्ही इतक्या लांबून येण्याचं कारण काय मार्केटला? किती दिवसापासून टोमॅटो लावताय तुम्ही? 2-4 वर्ष पाहून लावतो. मग याच्या आधी कुठं पाठवत होते? देवगाव मार्केटला की व्यापार मार्केटला? असं आहे का? तिथं पण लिलाव पद्धतच आहे का? हा. बरं, मग इकडे कधीपासून येत आहे आता? इकडे 5 दिवसापासून. तिकडे चालू झालेलं नाही ना. हो. माल नाही तिकडं. बरोबर आहे. मग इकडं काय मार्केटचं कसं काय वाटतं तुम्हाला? इकडे किलो प्रमाणे जातं. 27-28. आणि तिकडे देवगावला तिकडे कॅरेटवर जातं का? मग कोणतं परवडतं, कॅरेटवरती किलोवरती? कॅरेटवरच परवडतं. किलोवरती नाही परवडत. का बरं? कॅरेट एकदा ते मोजलं की विषय संपून जातो. हो. इकडे जरा कॅरेट कमी होते. कॅरेट कमी होते का? किलोवरती का? हा. पण तुमचं आता समजा 25 किलो कॅरेट असेल तर तुम्हाला 25 किलोचे पैसे भेटतात ना. आणि तिथं जर तुमचं कॅरेट 20 किलो कॅरेट भरलं तर 20 किलो तेच भेटतात. नाही, तिथे सरासरी 22 किलो फिक्स राहत. पण आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कॅरेट हे 28 किलोचं बी असतं, 25 किलोचं बी असतं. काटा करून 22चं म्हणजे 22चं फिक्स द्यावं लागत. पण पेपर भरतीमध्ये तर ते 25 किलोचं. नाही, आपल्या गाडीत कॅरेट मोजते ते. नाही, आपल्या गाडीतले कॅरेट मोजित. असं आहे का? हा. ते भरतीच काय घेणे आपल्याला. त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की किलोवरती पुरतं. मग हे कॅरेटवर बी परवडतं. असं आहे का? बरं, चला, चांगलं आहे. बाकी पेमेंटचे वगैरे काय अडचण? काहीच नाही. पेमेंट तिसऱ्या दिवशी येऊन जातं. फोन पेला किंवा मग दुसऱ्या राऊंडला कॅशमध्ये भेटतं फोन पेला. बरं, मार्केट किंमतीची व्यवस्था कशी काय इथं? बरी. चला, धन्यवाद. नमस्कार काका. नमस्कार. कुठून आलेले आपण? आम्ही मुंडवाडीवरून आलो. मुंडवाडीवरून का? काय नाव आपलं? भास्कर की संगावारी. बरं. किती टोमॅटो आणलेले आज आपण 50 का 52 काही आहे. किती लावलेले होते? आपण 1.5 एकर लावले होते. 1.5 एकर लावलेले का? कसं काय निघले आतापर्यंत? किती कॅरेट निघाले आतापर्यंत? काय ते थोडं डाग आल्यामुळे याच्यामुळे थोडेसे कमी निघले. पण 200-400 कॅरेट निघले असते. थोडस वातावरणामुळे प्रॉब्लेम आला यावर्षी. जेवढा पाहिजे तेवढा माल निघाला नाही. म्हणजे नुकसानच झालं यावर्षी. चालू वर्ष सगळी नुकसानच झाली. बरोबर. किती खर्च झालेला होता आपला तरी अंदाजे? आपला आता ते बांबू विकत गेले होते आपण. हो. आणि तारीखच गेली होती आणि खुटे कधी गेलो होते. आपलं जुनं काहीच नव्हतं. बरं. तर पूर्ण असल्यामुळे 1-1.5 लाख 1.5 लाख रुपये त्याला खर्च होऊन 1.5 लाख रुपयेपर्यंत खर्च झाला. 1.5 लाख खर्च झाल्यामुळे म्हणजे निघता थोडं जरा म्हणजे आता पहिल्या वर्षी म्हणजे जेमतेम तुमचा खर्चच निघाला यावर्षी. उत्पन्न तुम्हाला वाढलं नाही, राहिलंच नाही. भाव सरासरी काय कॅरेटचा भाव किंवा किलोचा भाव मिळाला काही आपल्याला? टायमाला 12-13 रुपये किलो गेले. हो.
काही टायमाला 26-27 रुपये किलो गेले, हो काही टायमाला म्हणजे 18-19 असे गेले. हो आणि ते बोरी जे राहतात ते बोरीवर लोक इकडे चर्चा नाही करीत. हो त्याच्यामुळे लोक 50 आणि 60 आणि 70, 80 वर काही घेत नाही. बरोबर आणि आहे. एकदम खळखळीत बोरी राहते, अच्छा भारी बोरी राहते. पण ते बोरीवर कोण निर्णय नाही करीत. सरकारचा निर्णय नसल्यामुळे त्याचा ते फरक बसतोय मोठा. अच्छा म्हणजे आणि तुमचं ते म्हणणं गाड्यावर गेलं का मग ते लफडे करते आणखीन. बरोबर बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं आहे जो बारीक माल जो मीडियम माल आहे हा त्याचं ह्या- काहीतरी बोलायला पाहिजे ना. ह्या मीडियम मालाचा भाव लिलाव व्हायला पाहिजे. हा म्हणजे काय घ्यायला पाहिजे, निलावून घ्यायला पाहिजे. बरोबर बरोबर आणि तुम्हाला निवडून ना काही ना तसं टाकून घ्यायला आलं असतं. हो हो पण मग त्याचं ते व्हायला पाहिजे काहीतरी. बरोबर तर मग त्याचा तो निर्णय काही होत नाही. त्याचा काही प्रॉब्लेम येतोय का सध्या आता तुम्हाला? मग मार्केट तिथे गेल्यानंतर मग ते काय 50 पण सुरू करतात, 40 पण सुरू करतात. काही काही म्हणजे फुकट घेतात, कोण पैसे देत नाही, काही नाही असं म्हणते डायरेक्ट. हो तुमचं म्हणणं आहे बा जे काय भाव घ्यायचा असेल तुम्हाला हा, तर ते हे मार्केट मध्येच बोलून घ्यायला हा, पाहिजे इकडे तुम्ही. पाहून घ्यायचं आणि बोलून घ्यायचं, घ्यायचं की नाही घ्यायचं घ्यायचा की नाही घ्यायचा. बरोबर तिथं तुम्हाला जाऊन काय शेतकऱ्याला 2 वाद नाही. रुपयालाच घ्यायचं. तिले का इडे 2 रुपये घ्यायचं ना, घेऊन घ्यायला पाहिजे इडेच. बरोबर पण बरोबर तिळे नाही, 4 तिळे म्हणजे तक्रार नाही करायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला तिथं बोलून घेतात तिथे तक्रार करतात ते. आणि तिथं मग तक्रार येते का? मग ते काय म्हणते आम्ही थोडं यातून 2 किलो काढू हो आणि बोरीमध्ये फेकून देऊ, 2 किलो काढू बोरीमध्ये फेकून देऊ. हम्म. आणि मग ते घेते 50 पण सुरू करत्या. 50 केलं 60 आपण होतो नाही हो साहेब 80 रुपये तरी करा. हा. म्हणजे आपण असं होतं मग तो 70 ला येतो. म्हणजे एवढं लोक जिल्हा ट्रॅक्टर आहेत. बरं या समस्या कधीपासून चालू झाल्या तुम्हाला आता? हे आता आपण आता ह्याच वर्षाला लावलो मी. हो. म्हणजे आता पण टमाटे लावले नव्हते. नाही आता तुम्ही जे बोरीचं जे बोलले हा तर आता या वर्षी तुम्ही किती दिवसापासून या टाकताय वर्षाला मी जेव्हा आपण येऊ राहिलो हो. तेव्हा पहिले बोरीचं काम चालू आहे, असंच चालू आहे. असं आहे का? हो. पण आता जो टिपका आलेला आहे हा तर याच्यामध्ये बराचसा प्रॉब्लेम आहे. व्यापाऱ्यांचं आहे ना. म्हणणं आहे की हा. हा जो माल आहे टिपक्याचा हा, तर हा पुढे विक्री जसं पाहिजे तसं होत होत नाही. नाही. हा तर मग म्हणजे कमीच घेते याला. हो, हो. ते सुपर परमान नाही घेत ना बरं ते बारीक ते टिपक्या परमान घेते ते. हो हो हो. असं नाही का ते काही सुपर परमान नाही घेत, हम्म. ते बारीक परमान घेते, त्याला काही ताण नाही. असं आहे का? हो. बरं. ते आता कसं त्यांचा घाटा करून थोडं कोणी घेणार आहे हो 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 असा विषय येतोय त्या गोष्टीचा. पण त्याचं तुमचं म्हणणं आहे फक्त की इथंच मार्केटमध्ये त्यांनी त्याची बोली व्यवस्थित लावून हा दिली का? व्यवस्थित लावायचं आणि तिथे जाऊन कटकट नाही करायची. बरोबर बरोबर इले जे घेतलं त्या प्रमाणे तुम्ही ते घ्या. चालेल चालेल आणि जे असेल तुमचे पुन्हा ते पैशाचे एक निर्णय 3-4 दिवसानंतर 8-8 दिवसानंतर पैसे मारित नाही, भानगडी करीत नाही. माल मोजून दिला ना हो तुम्हाला, समजा मी माल मोजून दिला मग पैसा तुमचा संबंध का आला? मला तुम्ही त्यात मिळाला पैसे आमचे देऊन टाकायचे. बरोबर बरोबर. आणि मार्केट कमिटी तर सांगते की बुवा शेतकऱ्याला 24 घंट्याच्या आतमध्ये पैसे आवडा मिळाले ते पाहिजे. असं मग 3-3, 4-4 दिवस 8-8 दिवस देत नाही. असं आहे का? काही टाइमला 8-8 दिवस बी देत नाही. बरोबर आहे, बरोबर. हे काय की लोक बरोबर माल मोजला पैसे मोजून मोकळा, तुम्ही मोकळा मी मोकळा, काय संबंध आला? हो हो बरोबर. चल माल तुम्ही मोजून घेतला ना मग तुमचं 2 घंटे 4 घंटे 5 घंटे विषय काय राहिला, प्रश्न मिटला. बरोबर. पण ते असं लोक करीत नाही, असं कोणी बोलत नाही. 47 ये 34 ये 47 बोलो 7 किलो का 7 रुपए 8 रुपए 9 रुपए 10 10.5 20 20 1 20 21 21 22 22 23 23 24 24 25 25 26 26 27 27 28 28 28 रुपए 29 ये 34 है ना 28 रुपए 28 रुपए 28 रुपए 28 आर के कर रहे एक साथ का 20 रुपए 20.5 21 21 22 एक काम करा झाली बरं का तुमची हे व्हिडिओ मध्ये सगळे दिसतो तुम्ही. चल बोलो 65 का बोलो 20 21 21 25 25 26 26 तीन ठिकाणी 27 रुपये 30 रुपये 31 31 1 31 2 31 32 रुपये 32 रुपये मिस्त्री करा मिस्त्री 32 रुपये झाला. हा 32 गेला हो. वो 6 का लाड बोलो वो 7 है ये 6 का लाड बोलो ये गोल्टी में जाएंगे भले भैया 60 रुपए का चल बोलो 5 रुपए 7 का लाड 6 रुपए 7 रुपए 8 रुपए 9 रुपए 20 20.5 रुपए 20 रुपए पर दे भैया कितने बोलो 39 का लाड बोलो 10 11 20 20.5 21 25 25 26 26 27 27 28 28 29 29 30 रुपये 30 50 तीन ठिकाणी 31 31 तीन ठिकाणी 32 तीन ठिकाणी 32.5 रुपये 33 रुपये 33 रुपये 33 34 रुपये कृष्ण भाऊ
ये 5 गोल टीम लेंगे 22 कैरेट 20 रुपए 20.5 रुपए 21 21.5 25 25 25 और 25.5 25.5 मेंबर भरना पड़ेगा। माल देख लो पक्का नहीं 10 पे 10 कम। ये 17 और 18 बोलो 17 और 18 7 कम करो इस पे 10 कम करो इस पर 5 कम करो उस पर 10 कम करो और इसकी बोली बोलो। 30 रुपए 30 रुपए 30 31 31.5 32 3 टिकारी 33 रुपए 33.5 34 34.5 रुपए लिखो देव अपनी देव 34.5 काय द्या कागद द्या मला ये 29.5 ये 29.5 आहे आपलं 19.5 हे एक तू दे ते दोन आम्ही घेतो जे हार पिकअप तिकीट साठी दोन आम्ही गावात पडले रे मला द्या एक ते द्या मला पटरा तो दो नहीं पटरा कैंसिल करो क्या ये भाव ये बिकान वो भाव ये बिकान नहीं नहीं ओ नहीं सेट वाला भी उधर कमाल नमस्कार दादा कुठून आलेले अस्तेवरून का किती आणलेले आज 45 कॅरेट का काय भाव गेला आज आम्हाला 34.5 रुपये 34.5 रुपये गेला का कसा काय भाव भेटला आज चांगला भेटला ना कमाल अपने मंडी में आने वाला कल से वापस ये सब कैमरे की कला है बोलो 125 के 8 किलो के 20 25 25 26 26 27 27 27 28 29 2 ठिकाणी 30 रुपये 4 ठिकाणी 30 50 2 ठिकाणी 31 रुपये 31 1 31 2 31 रुपये मेंबर